नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत 2025 इंग्लिश विषय आहे। इयत्ता 10वीचा हा क्वेश्चन पेपर आहे। यासाठी वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपण पूर्ण अभ्यासणार आहोत। तुमची बोर्ड परीक्षा आता जवळच आलेली आहे, त्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मागील काही वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका भेटतील, त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा। या प्रश्नपत्रिका तुम्ही वहीमध्ये प्रश्न लिहून घ्या, त्यांचा सराव करा, उत्तर पाठांतर करा, प्रॅक्टिस करा, कारण यामुळेच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे प्रश्न लिहिण्याचं समजणार आहे आणि प्रश्नपत्रिका अधिक चांगली जाणार आहे। यांचं उत्तर लिहिण्याचं जेवढा जास्त तुमचा सराव असेल तेवढा पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे, कारण बऱ्याच वेळा प्रॅक्टिसनेच माणूस सराईत होतो, सरावाने माणूस सराईत होतो। तर पहा, तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 1 8 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न तर एवढा सोपा असतो ना, ब्रेव, टीच, बॉक्सर, त्यानंतर फादर, फेथ येईल इथे ए। ओके, तर अशा प्रकारचे तुमचे प्रश्न तुम्हाला लिहिणं खूप सोपं आहे। तुम्हाला अल्फाबेटिकली करायचं आहे। इथे फक्त अल्फाबेटिकली म्हणजे ABCD ऑर्डरनुसार। जर सगळे अक्षर तुमचे ए ने सुरू असतील तर तुम्ही सेकंड ऑप्शन घेणे, दुसरं अक्षर पाहणार आहोत। इथे तुम्ही पहिलं अक्षर O आहे, B आहे, R आहे, A आहे। आपल्याला A येणार आहे, नंतर B येणार आहे, नंतर R, नंतर O। अशा प्रकारे तुम्हाला अल्फाबेटिकली लावायचं आहे। आपण बोलू शकतो A B C D E F G H I J K L M N O P Q R। R नंतर येणार आहे, O आधी येणार, म्हणजे हा 1 नंबर तुमचा, हा 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर। अशा प्रकारे तुम्ही हा सुद्धा करून घेणार आहोत। पॉटर, पॅटर, पॉकेट आणि पीपलचे सगळ्यांच्या आधी काय आहे, P आहे। तर अशा वेळेस आपण काय करतो हा समजून घ्या प्रश्न। आपण दुसरं अक्षर पाहतो, हा O आहे, सेकंड ऑप्शन, इथे A आहे सेकंडला, इथं O आहे, इथं E आहे। पहा, या ठिकाणी O आहे। O असेल तेव्हा आपण तिसरं अक्षर घेणार आहोत। इथं काय आहे T, इथं काय आहे C। तर आपण पहिल्या अक्षराचं आधी पाहूया। सगळीकडे P असल्यामुळे आपण दुसरं अक्षर पाहत आहोत, O A O E। तर आपण सगळ्यात आधी काय येणार आहे, A येणार आहे, म्हणजे हे पॅटर हे अक्षर येणार आहे। 2 नंबरला पीपल येणार आहे आणि 3 नंबरला हे C, A B C चा 3 हे आणि 4 हे। तर म्हणजे 1 2 3 आणि 4। तर तुम्हाला समजलं का, जेव्हा पहिलं अक्षर सेम टू सेम असेल तेव्हा दुसऱ्या अक्षरांचा विचार करू शकतो। तुम्हाला पंक्च्युएट करायचं आहे, खूप सोपे आहे प्रश्नपत्रिका। इंग्लिश, मराठी आणि हिंदी हे विषय असे आहेत ना की विदाऊट स्टडी तुम्ही ग्रामरच्या बेसवरती 35 ते 40 मार्क ते इझिली पाडू शकतात। जरा चांगली भाषाशैली असेल तर तुम्ही 50 पर्यंत सुद्धा विदाऊट स्टडी पाडू शकता, कारण समोर पॅसेज असतो आणि पॅसेज वाचून तुम्हाला उत्तर द्यायची असतात त्यामुळे। आणि ग्रामर असतं, स्पेलिंग करेक्शन असतात, खूप सारे मराठीमध्ये ट्रान्सलेशन असतं, पत्रलेखन, निबंधलेखन, या ज्या गोष्टी आहेत ना ते तुम्ही डू ॲज डायरेक्ट आहे 2 गुणांसाठी। आणि सेक्शन सेकंडमध्ये टेक्स्च्युअल पॅसेज 20 गुणांसाठी आहे। 10 गुणांसाठी हा पॅसेज आहे। याच्यामध्ये सुद्धा सोमत असतं, तुम्हाला 2 गुणांसाठी सोमत लिहिणं फार गरजेचं असतं। पॅसेज तुम्ही बारकाईने वाचून घ्या आणि मगच उत्तर लिहा, त्याशिवाय उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका। तुम्हाला यामध्ये अल्फाबेटिकली ऑर्डर काही शब्द लावायला सांगतात, रायमिंग वर्ड्स असतात पोएममध्ये, यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, फ्रेज हे विचारले जातात। त्याचाच हा उर्वरित पॅसेज मागील दुसऱ्या पाढावरती। आणि तुम्हाला या पॅसेजवरती सोमत सुद्धा विचारलं जातं 2 गुणांसाठी, त्यामुळे तुम्ही पॅसेज पूर्ण वाचला तरच उत्तर लिहू शकता, ही गॅरंटी आहे। यामध्ये A2 दुसरा भाग 2 गुणांसाठी, A3 आहे 2 गुणांसाठी। हा जो A3 आहे ना, यालाच आपण सोमत बोलतो। राईट एनी 4 डिस्क्राईब वर्ड फ्रॉम द पॅसेज। कुठले 4 वर्डचं तुम्ही डिस्क्राईब करायचे आहेत। त्यानंतर डू ॲज डायरेक्ट आहेत, अशा पर्सनल रिस्पॉन्स पुढे आहे A5 मध्ये। तर इथे तुम्हाला अनेबल टू यूज करायचं आहे। याच्यामध्ये रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल। अनेबल केव्हा ॲड करतात, कुठे ॲड करतात हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण ग्रामरचा भाग आहे। या ठिकाणी रिराईट द सेंटेन्स युजिंग द नॉट ओनली बट ऑल्सो, तुम्हाला हे 2 वर्ड या पार्टमध्ये टाकायचे आहेत। तर कुठे ते ब्रेक करायचं आणि ग्रामर कसं टाकायचं हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला त्याचाही वेगळा व्हिडिओ असेल ग्रामरचा। ग्रामर त्यामध्ये डिटेल्समध्ये असेल, यामध्ये मी सांगत नाही आहे। आणि तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव करा, कारण हे शब्द येतातच, नॉट ओनली बट ऑल्सो आणि अनेबल टू, त्यासाठी प्रॅक्टिस मात्र गरजेची आहे। आता हा पुढील पानावरती तुमचा आहे पर्सनल रिस्पॉन्स। हा काय आहे A5 मध्ये 2 गुणांसाठी। इथे तुम्हाला 2 गुण मिळतातच, म्हणून पर्सनल रिस्पॉन्सला मार्क्स मिळालेच पाहिजेत, कारण तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे। स्मॉल पॉक्स इज अ डिसीज, राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीज, राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट। तुम्हाला सिम्पटम्स विचारलेले आहेत स्मॉल पॉक्सचे, म्हणजे चिकन पॉक्स वगैरे अंगावरती पुरळ येतात त्याचा, हा डिसीज आहे, आजार आहे। ओके, राईट एनी अदर नेम्स म्हणजे दुसऱ्या 4 आजारांची तुम्हाला नावं लिहायची आहेत आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत
कोणतेही एक सिम्पटम्स त्याचे लिहा, म्हणजे लक्षणं हे तुमच्या भाषेत तुम्ही लिहायचं आहे. सोपं आहे. त्यानंतर पॅसेज, पुढचा पॅसेज आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ॲक्टिव्हिटी 10 गुणांसाठी आहे. पहा, कंप्लीट द सेंटेन्स. हा प्रश्न एवढा सोपा आहे की पहा 2 गुणांसाठी. हे सेंटेन्स जिथे चालू आहे ना बुकमध्ये, पॅसेजमध्ये, त्या पॅसेजमधून फक्त आहे असं पुढचं शब्द लिहायचं आहे फुलस्टॉपपर्यंत. इतकं सोपं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे 2 गुण तुम्हाला मिळालेच पाहिजेत. असं करत करत तुम्ही ना इंग्लिशचा पेपर आउट ऑफ लिहू शकता. खूप सोपा पेपर असतो. इंग्लिशला बरेच जण घाबरतात. पहा, द बुक द स्वामी अँड फ्रेंड इज गुड, रीड फॉर. तुम्हाला याचं मी लगेच दाखवते पॅसेजमध्ये कुठे आहे ते. इंग्लिश यूज्ड बुक. हां, द इंग्लिश नाही, इथे नाही आहे. ओके, मागील पानावरती पाहूयात. मी त्यासाठी पॅसेज पूर्ण वाचून घ्या. इथे पहा, फॉर कशासाठी आहे? युजफुल फॉर गुड रीड अँड हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. ज्यांना आपले इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करायचं त्यांच्यासाठी हे पुस्तक फार फायदेशीर आहे असं तुम्ही लिहा. त्यानंतर तुम्हाला पुढचं आहे A2 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब आहे. क्वालिटीज ऑफ द स्वामी. स्वामीचे काय काय क्वालिटीज होते हे तुम्हाला या पॅसेजमध्येच तुम्हाला भेटणार आहे, तेही लिहा. त्यानंतर B3 याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. या जोड्या तुम्ही पॅसेज वाचूनच लावणार आहात, मनाने लावायच्या नाही आहेत. डू ॲज डायरेक्ट इट हॅज अन इमॅजिनरी. येथे तुम्हाला निगेटिव्ह चेंज करायचं आहे वर्डमध्ये. करेक्शन, क्वेश्चन टॅग लावायचं, ॲड अ क्वेश्चन टॅग. पर्सनल रिस्पॉन्स आहे. डू यू लाईक द रीडिंग बुक अँड वाय. तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतात का, आणि आवडत असतील तर मग का. तर तुम्ही लिहा आय हॅव लाईक द रीडिंग बुक अँड व्हाय. मग तुम्ही लिहा पुस्तकाने वाचन आणि माणूस समृद्ध होतो वगैरे 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 लिहा इंग्लिशमध्ये 2-3 ओळी. सेक्शन 3 आहे पोएट्री. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पाहू शकता तुम्ही क्वेश्चन पेपर सगळं. यामध्ये तुम्हाला कविता मात्र तुम्हाला, जर तुम्ही पुस्तकमध्ये जास्तीत जास्त हार्डली 5-6 पोएम असतील, त्या तुम्ही जर चांगल्या टू द पॅसेज आणि टू द लाईन जर केल्या ना, तर तुम्हाला इथे आउट ऑफ 10 पैकी 10 आणि दुसरीला पण 10 पैकी 10 असे तुम्हाला आउट ऑफ ॲप्रिशिएशन 5 मार्क्स म्हणजे 15 मार्क तुम्हाला इझिली मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या कविता करून टाका, सोप्या आहेत. अ मून गिव्ह मी द मूनलाईट, खूप सोपी कविता आहे या ठिकाणी. यासाठी तुम्हाला शब्दार्थ पाठ असणं गरजेचं आहे आणि जास्त काही तुम्हाला वर्क पण नसते याच्यामध्ये. इथे पहा काय दिले. डिस्क्राईब द रूट ऑफ द पोएम बाय द सिटी विलेज. कोणत्या रूटला आहे ते लिहा. राईट युअर रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड तर आपण 5वी पासून लिहित आहोत, त्यामुळे लाईटचं काय फाईट असेल किंवा काय असेल इथे दिले. मूनलाईट आहे, लाईट आहे, सिटी आहे. त्यानंतर पिलायचं काय आहे, तर अशा प्रकारे तुम्ही शोधा आणि तिथे लिहा. ॲज अ स्लीप आहे, स्कॉर्पिओन आहे. ओके. द नेक्स्ट ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. यामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. स्टॉपिंग बाय द वुड्स ऑन द स्नो इव्हिनिंग. तीच पोएम मागील पानावरती अर्धी आहे, इथे पाहू शकता तुम्ही. आता ॲप्रिशिएशनमध्ये काय लिहायचं असतं बघा तुम्ही. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची आहे. यामध्ये तुम्हाला टायटल लिहायचं आहे. टायटल म्हणजे कवितेचं नाव ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएट ऑलरेडी दिले तुम्हाला इथे, रॉबर्ट फ्रॉस्ट. एवढा हा शब्द इथे पाहून लिहिला तर तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे. रायमिंग स्कीम AABB आहे वाटतं, AABBच आहे. आणि नंतर फिगर ऑफ स्पीच लिहायचे तुम्हाला 1 मार्क्ससाठी. आणि थीम लिहायची सेंट्रल आयडिया 2 to 3 लाईन. सेंट्रल आयडिया म्हणजे काय, कवितेचा अर्थ काय आहे, नेमकी काय दिलेलं आहे त्या कवितेमध्ये, याला मतितार्थ म्हणतात किंवा मध्यार्थ म्हणतात. तर असं लिहिलं तर 2 गुण आहेत. तुम्हाला जरी याच्यामध्ये तुमची अर्थ चुकला, स्पेलिंग चुकली, तुम्हाला नाही समजलं वाक्य लिहिलं हे तर तुम्हाला गुण मिळू शकतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही गुण मिळवायला शिका. पेपर तपासताना तुम्हाला मार्क द्यायला बसलेला आहे, ते मार्क्स कसे घ्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. फिलिंग द ब्लँक्स. आणि हां, चॅनलवर जर व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ येत्या 10वीच्या विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या चॅनलवरती सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये अपलोडेड आहे. तुम्ही त्या मागील जाऊन पाहून चेक करून पाहू शकता. आणि आत्तासुद्धा मागील 2025च्या प्रश्नपत्रिका सर्व आपल्या चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा. हा पूर्ण पॅसेज आहे. भरतनाट्यम, कथकली, मणिपूर, कथक, डान्सच्या रिलेटेड आहे. कंप्लीट द वेब. तुम्ही कंप्लीट द वेब करायचं आहे. देन आफ्टर फाइंड द एनाटॉमी ऑफ द फॉलोइंग द वर्ड ऑफ द पॅसेज. तुम्हाला इथे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. तर अँथोनिम्सचा अर्थ होतो विरुद्धार्थी शब्द. अननोन म्हणजे ओळखीचा, अननोन लिहावं लागेल म्हणजे ओळखीचा. ग्रुप म्हणजे बंच, सिंगल. पुअर म्हणजे गरीब, श्रीमंतला आपण काय बोलतो रिच. नॅरो म्हणजे अरुंद आणि
याचं बी लिहा तुम्ही टेक्स्टबुकमध्ये, तुम्हाला पॅसेजमध्ये सगळं सापडणार आहे. ओके, चला नेक्स्ट. इथे तुम्हाला डू ॲज डायरेक्ट विचारलेलं आहे. चेंज द पॉझिटिव्ह डिग्री, ॲज वेल ॲज, यूज द ॲज वेल ॲज. तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो, अनेबल टू आणि ॲज वेल ॲज कसं यूज करायचं याचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ग्रामर चांगलं समजेल. याला सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स आहे. राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ द डान्सिंग. तुम्हाला डान्स किंवा व्यायाम, डान्स करण्याचे कुठलेही 4 बेनिफिट्स म्हणजे फायदे लिहायचे आहेत तुम्हाला. 4 फायदे. बॉडी फ्लेक्झिबल राहते, व्यायाम होतो, डान्स तुम्हाला हॉबी पण असू शकते किंवा डान्स केल्याने तुम्हाला आवडतं, वॉट एव्हर जे असेल ते तुम्ही 4 पोळी लिहिल्यात तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. हा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स आहे, त्यामुळे तुम्हाला गुण मिळणारच, त्यामुळे लिहा. समरी रायटिंग, हे पहा समरी रायटिंग क्वेश्चन नंबर 4 मधील जो ए आहे ना, त्यामधील जो पॅसेज आहे त्यातील तुम्हाला समरी रायटिंग लिहायची, म्हणजेच काय 1/3 लिहायचं आहे. ओके, 10 ओळी असतील तर 3 ओळीमध्ये तुम्हाला सारांश लेखन लिहायचं आहे. सारांश लेखन समरी रायटिंग म्हणजे बऱ्याच मुलं कन्फ्यूज होतात आणि लिहित नाहीत. समरी रायटिंग म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही 3 तासाची जर एखादी मूवी पाहिली तर तुम्ही समोरच्याला जेव्हा मूवी पाहून दुसऱ्यांना त्याची माहिती देता तर अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही तो मूवी दुसऱ्यांना एक्सप्लेन करता. तसंच तुम्हाला हा पूर्ण पॅसेज अगदी काही 7 ते 5 ओळीमध्ये तुम्हाला तो एक्सप्लेन करायचा असतो. याला सारांश लेखन म्हणतात. तर आता सेक्शन 5 आहे तुमचं रायटिंग स्किल. हा 20 गुणांसाठी आहे. पहा, अतिशय सोपा, सर्वांना आवडणारा हा विषय आहे. बरेच मुलं कन्फ्यूज होतात आणि हा रायटिंग स्किलपर्यंत येतच नाही, ते सोडून देतात आणि पॅसेजलाच 2-2.5 तास लावून देतात आणि शेवटच्या अर्ध्या तासात ग्रामर सोडायला घेतात. तर उपयोजित लेखन जे आहे ना ते तुमचं जास्त आहे, त्यामुळे हे सोडवायचं पहिलं. लेटर रायटिंग आहे. लेटर रायटिंगला तुम्हाला 5 गुण आहेत, हे मार्क जाऊ देता कामा नये. तुम्हाला लेटर रायटिंग काय लिहायचं तुम्हाला सगळं दिलेलं आहे. समर कॅम्प आहे, तुम्हाला जायचं काय दिले इथे पहा. इमॅजिन यू आर द दीपिका और दीपक पवार रेजिस्टिंग ऑफ द काय आहे गांधीनगर बीड. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट, केप द नोटीस, बोर्ड ऑफ द स्कूल अँड नाव अटेम्प्ट एनी 1 लेटर ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला तिकडे तुमची हे जाणार आहे, दीपिका किंवा पवार यांनी सांगितले गांधीनगर बीड येथे राहतात, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, तिथे लावायचे आहे. तर कसं लावणार हे तुम्ही लिहा. इन्फॉर्मल किंवा फॉर्मल याच्यावरती बनवायचं आहे. काय लिहिले पहा. राईट द लेटर युअर फ्रेंड, इन्फॉर्म हिम और हर अबाउट द समर कॅम्प, आस्क हिम और हर टू जॉईन द समर कॅम्प, टेल अनफुलनेस ॲडव्हर्टाईज ऑफ द कॅम्पस, ॲडव्हान्टेज ऑफ द कॅम्प. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीला पण सुद्धा कॅम्पला जॉईन करायला सांगायचं आहे. दुसरं आहे फॉर्मल लेटर, टू लेटर द मॅनेजर यूथ क्लब पुणे, रिक्वेस्टिंग हिम और हर सेंड टू डिटेल्स द फीज, कन्सेशन्स, फूड अँड अदर फॅसिलिटीज. तुम्हाला तुमच्या मॅनेजरला पत्र लिहायचे तुम्हाला यूथ क्लब पुणे येथे की तिथे ऑकेजन आहे तर फूड, जेवण वगैरे बाकी फॅसिलिटी कशा आहेत ते तुम्हाला तिथे कळवायचं आहे. मेक इन्क्वायरी म्हणजे त्यांच्याकडून माहिती करून घ्यायची. मेक इन्क्वायरी इन डिटेल अबाउट इट अँड ॲड ऑल ओन पॉईंट्स, आणि तुमचेसुद्धा पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला डायलॉग लिहायचे आहेत. डायलॉग म्हणजे संभाषण, जसं की तुम्ही कोणाला कॉल केल्यानंतर जसे प्रश्न विचारता किंवा तिकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता त्याला आपण डायलॉग रायटिंग असं म्हणतो. तिथे तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत पहा. प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम जम्बलिंग सेंटेन्स. तुम्हाला सेंटेन्स दिले ते सेंटेन्सवरून तुम्हाला स्वतःच वाक्य बनवायचे. हाऊ टू यू द प्लॅन युअर स्टडी, तुझ्या स्टडीचा काय प्लॅन आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारणारा समोरचं उत्तर देणार आहे. तर 2 व्यक्तींच्या मध्ये B1 आणि B2च्या मध्ये संभाषण आहे, तर तुम्हाला ते 4 पॉईंट तयार करायचे आहेत आणि दुसरं ऑलरेडी दिलेलं आहे संभाषण, तुम्हाला तिथे फक्त वाक्य पूर्ण करायचे आहेत. कम्प्लीट द डायलॉग. डू यू लाईक द पेट ॲनिमल. येस आय लाईक द पेट ॲनिमल्स. एवढं लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळणार, अर्धा मार्क्स मिळणार आहे. वाय डू यू लाईक द पेट ॲनिमल्स. तुम्हाला ते का आवडतात किंवा दया येते, तुम्हाला जे वाटेल ते वाक्य तुम्ही तिथे लिहू शकता. राईट द डायलॉग बिटवीन राम अँड श्याम. इथे राम आणि श्यामच्या मध्ये डायलॉग आहे 3 गुणांसाठी, मिनिंगफुल लिहायचं आहे. स्पीच रायटिंग आहे तुम्हाला इथे, ऑर आहे त्यासाठी, हा ऑर आहे. स्पीच रायटिंग लिहायचं आहे. पॉईंट दिले तुम्हाला व्हेजिटेबल अँड कम्प्लीट द फूड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन एकीकडून दुसरीकडे पाठवतो त्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणतात. 5 गुणांसाठी A1 आणि A2 आहे. नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल तुम्हाला इथे दिलेलं आहे पहा. नॉन वर्बल टू वर्बल दिलेला आहे पहा. मीन्स ऑफ द ट्रान्सपोर्टेशन दिलेले तुम्हाला. कसं आहे ट्रान्सपोर्टेशन पहा. हा आडवा चार्ट आहे त्यामुळे मी असं दिलं आहे क्वेश्चन पेपरमध्येच. लँड, वॉटर आणि एअर ट्रान्सपोर्टेशनचे काय काय रूट आहेत पहा. रोडमध्ये बाय इझिली, रिमोट एरियाज, ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्टेशन, बस, कार, ट्रक्स, त्याप्रमाणे गुड्स, बस, ट्रक, कार्स,
आणि इथे दिले काट. ओके. त्यानंतर रेल्वेचं दिलेलं आहे पहा. चिप दिले ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड, लॉंग डिस्टन्स जर्नी असते ट्रेनने. आणि वॉटरने काय असते, चिप असते, स्लो असतं, खूप वेळ लागतो जायला. फॉर लॉंग डिस्टन्स, फॉर हेवी अँड ट्रान्सपोर्टेशन शिप आणि बोट. जसे की ट्रान्सपोर्टेशनमध्ये बाहेरचा माल परदेशामध्ये पाठवायचा असेल तेव्हा आपण जहाजाचा वापर करतो, परंतु ते खूप महागडं आणि हे असतं. लॉंग डिस्टन्ससाठी फक्त आपण वापर करतो, हेवी वजनासाठी. एअरमध्ये कॉस्टली असतं, खूप महाग असतं, फास्ट असतं ट्रान्सपोर्टेशन, एक्सेसिव्ह ऑफ द आर्टिकल्स आणि एरोप्लेन्स. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती चार्ट दिलेला आहे. चार्टवरून तुम्हाला वर्बल करायचा आहे. आणि इथे दिलेला आहे वर्बल दिलेला आहे ऑलरेडी. हा पॅसेज दिलेला आहे तुम्हाला. याचा नॉन वर्बल बनवायचा म्हणजे याचा चार्ट बनवायचा आहे. इथे काय राधा आणि रमेश द सिबलिंग, भाऊ आहेत, बहीण भाऊ आहेत, बोथ आर द स्कूल गोईंग. मग त्या हिशोबाने तुम्ही हा चार्ट बनवायचा आहे. तर चार्ट कसा बनवायचा आहे, वर्बल टू नॉन वर्बल माहीत नसेल तर कमेंट्स करा. यावरती आपण एक रितसर व्हिडिओ बनवूया, कारण यामध्ये ग्रामरचे व्हिडिओ आपले कमी आहेत. बाकी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. तुम्ही इथे इथे दिलेला आहे चार्ट, तुम्ही इथे बनवू शकता. त्यांचं वय काय आहे, क्लास काय आहे, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक आणि गोल ऑफ द लाईफ. आणि सर्व शेवटचं असेल तुमचं एक्सप्लेन द थीम्स. थेम आहे 5 गुणांसाठी B1 और B2 आहे. B1 आहे न्यूज रिपोर्टर. एनी वन करायचं आहे तुम्हाला B1 B2 पैकी. न्यूज रिपोर्टर, हेडलाईन्स, डेटलाईन्स, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट्स कंटिन्यू पॅराग्राफ. 5 डायड इन रोड ॲक्सिडेंट. रोड ॲक्सिडेंटमध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारची तुम्हाला ॲडव्हर्टाईज बनवायची आहे. जसं न्यूज रिपोर्टिंगमध्ये आपल्या पेपरमध्ये न्यूज वाचतो त्या पद्धतीने तुम्हाला न्यूज बनवायची आहे, त्यालाच न्यूज रिपोर्टिंग म्हणतात. डेव्हलपिंग द स्टोरी ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग. बिगिनिंग दिलेली आहे, सुरुवातीला 1-2 पॉईंट दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला स्टोरी बनवायची आहे. ज्यांचं रायटिंग रीडिंग स्किल चांगलं आहे ते ऑटोमॅटिक त्याला मिरची मसाला लावून ही पोएम 2 पानापर्यंत लिहू शकतात, ही स्टोरी. तर अशा मुलांसाठी हा चांगला ऑप्शन आहे. आउट ऑफ गुण मिळतात, त्याला ऑर आहे. किंवा 6वं आहे स्किल डेव्हलपमेंट, 5 गुणांसाठी. स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे, प्रत्येक शब्द मराठीमध्ये लिहायचा आहे. जनरल म्हणजे सामान्य, अराइव्ह म्हणजे येणे, सुरुवात असणे, बेगर म्हणजे भिकारी, ओनर म्हणजे प्रामाणिकपणा, पॅराडाईज म्हणजे मोठी इमारत किंवा मुवमेंट म्हणजे क्षण. तर अशा प्रकारे तुम्ही यांच्या मराठीमध्ये अर्थ लिहायचे आहेत, तुम्ही मराठी माध्यमाचे असाल तर. आणि शेवटचं त्याच्यामधील B आणि C दोन्हीसुद्धा ट्रान्सलेशनच आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्किप करू नका आणि हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि अशाच प्रकारचे मागील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर आहेत. तुमची प्रथम सत्र परीक्षा जर झाली नसेल तर आपल्या चॅनलवरती प्रथम सत्र परीक्षेचे सुद्धा आत्ताचे 2025चे भरपूर सारे पेपर आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि त्यांचा अभ्यास मात्र करू शकता आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पेपरला गुण मिळवू शकता. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. एव्हरीवन शुड टेक केअर द ट्रीज. प्रत्येकजण झाडाची काळजी घेतो. डोंट प्लॅन द ट्रीज. ट्रीजचे फांद्या कापू नका. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. झाडं वाचवा, जीवन वाचवा. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम्स फ्रेज. याचं मराठीमध्ये भाषांतरण करा. ॲक्शन स्पीक लाऊड दॅन द वर्ड. म्हणजे तुमच्या शब्दापेक्षा ॲक्शन, मोठ्याने बोलण्यापेक्षा ॲक्शन, कृती दिसली पाहिजे. माइट इज राईट. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.